नमस्कार. झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात मी यामिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बऱ्याच विविध क्षेत्रातील इच्छुकांची राजकारणात एंट्री करण्यासाठी रीग लागते आणि हेच लोकशाहीचं लक्षण आहे. आज आपण हिंगोली विधानसभा मतदारसंघातील एका इच्छुक उमेदवार डॉक्टर विठ्ठल रोडगे यांच्याशी बातचीत करणार आहोत. रोडगे सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर, कुटुंबात 18 विश्व दारिद्र्य, त्यामुळे बालपण कसं गेलं तुमचं आणि बालपणापासून जे डॉक्टरकीपर्यंतचं जे शिक्षण होतं आणि आता थेट मी राजकारणात येताय, हा संपूर्ण प्रवास कसा होता? माझं मूळ गाव जांभरुण बुद्रुक, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी एका सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेतच झालं मॅट्रिकपर्यंत. आणि आमची गरिबीच अशी होती की मला असं वाटतं की त्यावेळेस तिथे शिक्षणाची सुद्धा फार काही महत्त्व नव्हतं. आणि मी 7व्या वर्गात असताना माझं लग्न झालं. त्यानंतर मी 8वी 9वी 10वी जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर तेव्हासुद्धा असं वाटायचं की शिक्षणाचं काय महत्त्व आहे, आपण शिकून काय करणार. इतकी गरिबी होती की का तर शेतात काम करणं आवश्यक होतं, शेतात मजूर नसायचे, शेतातील कामं करणं आवश्यक होतं. त्यामुळे मी मॅट्रिकच्या नंतर 1 वर्ष घरीच राहिलो. आणि नंतर माझ्या दोन्ही भावाला वाटलं की आपण तिघं काय करणार. मला 2 मोठे भाऊ आहेत. तर त्यांनी मला जबरदस्ती नांदेडला शाळेला पाठवलं. त्यानंतर गरिबीची आठवण ठेवून आईवडील किती कष्ट घेतात, भाऊ किती कष्ट घेतात याची आठवण ठेवून मी जो अभ्यास केला 11वी 12वी आणि त्या 11वी 12वीच्या अभ्यासावर मी MBBSला लागलो. आणि MBBSमध्ये शिक्षण घेत असताना हेच मला जाणवत होतं की आजही माझ्या घरी किती गरिबी आहे. MBBS झाल्याच्या नंतर मला कुठल्याही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्यावेळेस 1993ला कुठेही चांगल्या शहरामध्ये नोकरी भेटली असती. पण मनात एक सारखं होतं की मी ज्या समाजातून आलो त्या समाजाची मला सेवा करायची. म्हणून मी सेनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र इथं नोकरी पत्करली. व हीच नोकरी 5 वर्षे केल्यानंतर मी त्या खेडेगावामध्ये पूर्ण माझा प्रवास झाला. माझं कार्यक्षेत्र तेच होतं. त्यामुळे मी त्यावेळेस खेड्यातसुद्धा ते एक आयुष्य बघितलं की खेड्यामध्ये जर एक दूरवरचा माणूस काही अपघाताने सर्पदंशाने जर वारला तर त्यांना शेनगावला आणायसाठी काही व्यवस्था नव्हती. मी तिथे पायी जाऊन त्यांचं शवविच्छेदन करून देत होतो. ही सामाजिक बांधिलकी माझ्यामध्ये होती. त्यामुळंच तिथूनच मी MS सुद्धा केलं. MS सर्जरी औरंगाबादला केल्यानंतर मी हिंगोलीला माझं वैद्यकीय क्षेत्र निवडलं आणि सामान्य रुग्णालय हिंगोली इथे मी जवळपास 25 वर्ष क्लास 1 सर्जन म्हणून सेवा केली. आणि ही सेवा करत असताना तिथे जे पेशंट येत होते हे सगळे गरीब होते. गरीब रुग्णांना काय अडचणी असतात की ते प्रायव्हेटमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा का घेऊ शकत नाही, का आता 18 विश्व दारिद्र्य अजूनसुद्धा त्यांच्यात आहे. हे सगळं जाणून घेतल्याच्यानंतर एक समाजकारणाची एक ओढ लागली. मी खेडेगावामध्ये तिथेच माझे सर्व पाहुणे रावणे असल्यामुळे खेडेगावामध्ये लग्नाला सावडण माती यासाठी जात असताना की खेड्यातल्या लोकांना मी जवळून बघितलं आहे. अजूनसुद्धा त्यांचं गरिबी तशीच आहे. आजही शिक्षणासाठी लोकांकडे पैसा नाही. कसं तरी करून शिक्षणासाठी लोक शहरात जी मुलं पाठवतात तर ती त्यांच्या पोटाला चिमटा घेऊन पाठवतात. हा चिमटा घेण्याची त्यांना वेळ येऊ नये. त्यामुळं मी डॉक्टर झालो, मी माझी 2 भाकरीची सुविधा केली, मी माझी गाडी घोडी झाली, माझं मग घर झालं. परंतु हे माझ्या समाजातील माझ्या मतदारसंघातील लोकांची सुविधा व्हावी, त्यांचीसुद्धा प्रगती माझ्यासारखी व्हावी म्हणून मी सुद्धा त्यांच्यासाठी समाजाचं काही देणं लागतो. म्हणून मला राजकारणात सेवा आणि लोकांचं भलं करण्यासाठी जायचं आहे. नक्कीच. पण तुम्हाला असं का वाटतं की राजकीय पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल? कारण तर माझा मॅडम निस्वार्थ भाव आहे. मला कुठल्याही पद पैशाची अपेक्षा नाही. मला पद पैसा हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असताना मला वैद्यकीय अधिकाऱ्यासारखं पद होतं, पैसासुद्धा होता. त्यामुळे मला पद आणि पैशाची फार लालसा नाहीच आहे. त्यामुळे मला तेवढं टेन्शन नाही की पक्षाने तिकीट द्यायलाच पाहिजे. मतदार जो माझा राजा आहे. आपण लोकशाहीच्या या दिंडीमध्ये जनता ही विठ्ठू माऊली आहे. त्या विठ्ठू माऊलीकडे मी जनतेत गेलो आहे आणि जनतेची इच्छा आहे की मी आमदार व्हावं. कशासाठी व्हावं की जनतेला माझा निस्वार्थ भाव, माझे व्हायब्रेशन्स त्यांना कळालेले आहेत. त्यामुळे मला जो उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांचा मिळतोय त्यांच्यासाठी मी आमदार होणार आहे. म्हणजे एकंदरीत आपण आरोग्य सेवेमध्ये आहात, सामाजिक कार्य देखील करताय आणि आता राजकारणाकडे वळताय. पण राजकारणात येण्याचा आपला मुख्य उद्देश काय आहे? मी 30 वर्ष वैद्यकीय सेवेत असताना ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असतो आणि फिरलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या वेळेस जी परिस्थिती होती तीच अजून माझ्या बांधवांची, माझ्या समाजाची अजून परिस्थिती तशीच आहे. त्यांना शिक्षणासाठी पैसा नाही, शेतकऱ्यांना शेतीसाठी जी सुविधा लागतात त्या अजूनसुद्धा पूर्ण सुविधा नाहीत. त्यासाठी राजकारण एक चांगलं माध्यम आहे. त्या माध्यमातून माझ्या समाजातील, माझ्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला असं वाटतं की
माझ्यासारख्या एका उच्च शिक्षित लोकांनी राजकारणात यायला पाहिजे. नक्कीच. आणि डॉक्टर, आतापर्यंत तुम्ही अनेक ऑपरेशन्स केलेले आहेत, हजारो ऑपरेशन्स आपण केलेले आहेत, पण एक संवेदनशील डॉक्टर म्हणून ग्रामीण भागामध्ये कुठल्या सुविधांच्या अभावाने वैद्यकीय क्षेत्र हे ग्रामीण भागापासून दूर झालंय असं आपल्याला वाटतंय? आजही ग्रामीण भागामध्ये आरोग्याची पूर्ण सुविधा नाहीत. लोकांना सर्वप्रथम मला असं वाटतं की आरोग्याबद्दल मार्गदर्शन, त्यांची काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. आजही खेड्यामध्ये रोग हा 4थ्या स्टेपला गेल्याच्या नंतर आमच्याशी संपर्क साधतात. त्यासाठी तिथे वैद्यकीय सेवेबरोबर डॉक्टर्स, PSC आणि उपकेंद्र हे चांगले अपडेटेड पाहिजेत, सोयीसुविधांनी युक्त पाहिजेत. बरोबर. आता तुम्हाला राजकारणात यायचं आहे, पण एक आदर्श असं व्यक्तिमत्व कोण आहे राजकारणातलं तुमच्यासाठी? मला असं वाटतं की माझी आई ही सर्वात मोठी शिक्षिका आणि माझे वडील हे फार मोठं विश्वविद्यालय आहे. त्यांनी मला जे संस्कार दिले की आपण समाजाची सेवा केली पाहिजे. मी जेव्हा डॉक्टर झालो तेव्हा त्याने सांगितलं की तुला जर काही तुझी पगार कमी पडली तर मी माझ्या घरून तुला भाकर भाजी पिठलं सगळं आणून देईन, परंतु तू समाजाची पूर्णपणे सेवा केली पाहिजे. ते खरे माझे गुरु आहेत आणि त्यांचाच मला आदर्श आहे. आता सध्या एक मोठा मुद्दा महाराष्ट्रात गाजलाय, ते म्हणजे मराठा आरक्षण. त्याबद्दल आपलं मत काय आहे? मराठा आरक्षण मॅडम ही काळाची गरज आहे. आजही मराठा हा उपेक्षित आहे, वंचित आहे, गरीब आहे. आणि मी भोगलं की मी कसं कुठल्या परिस्थितीतून शिकलो आहे, तीच आजही परिस्थिती माझ्या समाज बांधवावर आहे. मी मराठा आरक्षणाचा समर्थक होतो, आहे आणि राहीन. आज कितीतरी वर्षानंतर, शेकडो वर्षानंतर मनोजदादा जरांगे पाटील यासारखं नेतृत्व, निस्वार्थ नेतृत्व समाजाला लाभलेलं आहे. आणि आज समाजातील सर्वच लोक म्हणतात की आम्ही सर्व मनोज जरांगे. का म्हणतात? की त्यांच्या पोटातली भूक, त्यांची गरिबी ही सतावते त्यांना. आरक्षण ही काय राजकीय गोष्ट नाही, ही त्यांची आर्थिक आणि ही त्यांची भूक आणि त्यांची परिस्थिती म्हणते की आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि खरंच आरक्षण समाजाला पाहिजे. नक्कीच. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आई वडिलांचे संस्कार यानुसारच तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये गेलात, त्यानंतर आरोग्य विभागात गेलात, डॉक्टर झालात आणि आता राजकारणात थेट हा सगळा प्रवास म्हणजे राजकारणाकडे वळलात कसे काय? मॅडम, मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही शेतातील कामे करून बैल चारणे, त्यांना भारा घेणे, मग शाळेत जाणे, हे जे मी भोगले. आजही मला असं आठवतं की आम्ही जेव्हा शेतात काम करत होतो तर माझा मोठा भाऊ आईला म्हणत होता की माई मी भाकर खाऊ का? तर त्यावेळेस आमची आई म्हणायची, आता माझ्या डोळ्यात पाणी येते, माझी आई म्हणायची बापू तू भाकर खाऊ नको, तू फक्त कोरड्यास पी आणि भाकर तुझ्या लहाण्याला राहू दे. की इतकी वाईट परिस्थिती होती. आजही 78 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, आजही माझ्या समाजामध्ये, माझ्या खेड्यामध्ये अजूनही तशीच गरिबी आहे. ती गरिबी जर कमी करायची असेल तर मला असं वाटतं की कुठल्या तरी माझ्यासारख्या उच्च शिक्षित लोकांनी आपल्या भाजी भाकरीची सोय झाल्यानंतर त्यांच्यावर माझ्यासारखी वेळ येऊ नये म्हणून काम करायला पाहिजे. त्या उद्देशानं आणि त्या निस्वार्थ भावनेनं मी राजकारणात प्रवेश घेतलेला आहे. आता निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. अनेक इच्छुकांना राजकारणात एंट्री करायची यासाठी खूप मोठी लिस्ट देखील तयार झालेली आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हालाच तिकीट मिळेल असा विश्वास का वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की तिकीट मला पक्षाने यासाठी द्यावं की मला असं वाटतं की माझ्याकडे क्लास 1 सर्जनसारखं पद आणि पैसा होता. आणि पद आणि पैशासाठीच राजकारणात जातात हे लोकांचे जो समज आहे तो योग्य आहे, कारण आतापर्यंतच्या लोकांनी तसं कधी वागलेले आहेत. परंतु पद आणि पैसा असतानासुद्धा मी त्या गोष्टीला त्यागून मी आज राजकारणात जे येतो ते मला माझ्या समाजाची, माझ्या जनतेची, माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची, सर्व समाजातील लोकांची खरंच निस्वार्थ भावनेने आणि शुद्ध भावनेने एक सेवा करायची आहे. आणि ते सेवेचं माध्यम राजकारण इतकं चांगलं आहे की सरकारचा पैसा आहे, सरकारच्या योजना आहेत आणि सरकारचीच यंत्रणा आहे, पण ती सक्षमपणे, यशस्वीपणे, मला असं वाटतं की समर्थपणे जर राबवली तर शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत सरकारचा पैसा आणि सरकारची व्यवस्था आणि सरकारच्या योजना नक्कीच जातात. फक्त राबवणारा मधातला माणूस, आमदार, खासदार हा जनप्रतिनिधी असावा, तो नेता नसावा असं मला वाटतं. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या मतदारसंघाबद्दल आपला नेमका विजन काय आहे? मॅडम, आमचा हिंगोली जिल्हा होऊन आज 25 वर्ष झाले. आजही हिंगोली जिल्ह्याला बरेच ऑफिसेस नाहीत. आजही आम्हाला ज्या जिल्ह्यापासून, परभणी जिल्ह्यापासून आम्ही विभक्त झालो त्या जिल्ह्याला जावं लागतं. ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आज हिंगोली जिल्ह्याला नाउद्योग जिल्हा म्हणून कलंक लागलेला आहे, कारण आजही युवांना रोजगार नाही आहे. त्यासाठी मला असं वाटतं की हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योग उभारणं अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा तो प्रश्न. आणि दुसरा की शेतकरी कष्ट करण्यासाठी तयार आहेत, परंतु शेतीला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, मूलभूत गरजा आहेत, दिवसा वीज आहे ती माझ्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मोफत मिळावी, शेतकऱ्यांना पाणी मिळावं आणि शेतकऱ्यांना शेतीला जाणारे रस्ते आणि त्याच्या गावाला जोडणारे रस्ते हे चांगले दर्जेदार असावेत
असं मला वाटतं. आणि अजून दुसरे जे प्रश्न आहेत, व्यापाऱ्याचे प्रश्न आहेत, कर्मचाऱ्याचे प्रश्न आहेत, अधिकाऱ्याचे प्रश्न आहेत, आजही भरपूर प्रश्न आहेत. तर ते प्रश्न सोडवण्यासाठी हिंगोली हा जिल्हा खूप मोठा विकास करण्यासाठी मोकळा आहे असं मला वाटतं. डॉक्टर रोडगे, तुम्हाला पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाल्यास इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास.